गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। शनिशिंगणापूर देवस्थानचे माजी विश्वस्त नितीन शेटे यांनी आत्महत्या केल्यानं खळबळ उडाली आहे। काही दिवसांपासून देवस्थान ट्रस्टमधल्या गैरव्यवहाराची चौकशी सुरू होती। घोटाळ्यामध्ये सहभाग असावा म्हणून त्यांनी आत्महत्या केली असावी असं वक्तव्य भाजपचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी केलंय। पाहूयात। शनिशिंगणापूर देवस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन शेटे यांच्या आत्महत्येनं खळबळ उडाली आहे। माहितीनुसार त्यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आयुष्य संपवलंय। मात्र यावरून शनिशिंगणापुरात विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत। नितीन शेटे शनिशिंगणापूर देवस्थानचे माजी विश्वस्त होते। सध्या 2021 पासून ते देवस्थानमध्ये उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहत होते। काही दिवसांपूर्वीच उघड झालेला देवस्थानच्या नावानं बनावट ऑनलाईन ॲप प्रकरणाचा तपास सुरू आहे। त्या आरोपात देवस्थानचे अनेक पदाधिकारी आणि पुजाऱ्यांचे जबाब नोंदवले गेले। मात्र पोलिसांच्या दाव्यानुसार नितीन शेटेंना अद्याप कोणत्याही चौकशीसाठी बोलावलेलं नव्हतं। त्यामुळे जर शेटेंमागे चौकशीचा ससेमिरा नव्हता तर त्यांनी आत्महत्या का केली हा प्रश्न कायम आहे। शिवाय शेटेंनी आत्महत्या केलेल्या ठिकाणाहून कोणतीही सुसाईड नोट मिळाली नाही। नितीन शेटे हे ठाकरे गटाचे नेते शंकरराव गडाख यांचे समर्थक मानले जायचे। काही दिवसांपूर्वीच शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार विठ्ठल लंघे यांनी शनिशिंगणापूर देवस्थानमधल्या भ्रष्टाचाराचा मुद्दा सभागृहात मांडला। दरम्यान एकीकडे पोलीस आत्महत्येच्या कारणाचा तपास करत असताना नितीन शेटे भ्रष्टाचारात अडकले असावेत म्हणून त्यांनी आत्महत्या केली असावी असं वक्तव्य राधाकृष्ण विखे पाटलांनी केल्यानं सर्वांच्याच भुवया उंचावल्यात। संपूर्ण जो ॲप डेव्हलप झाला होता तर त्या ॲपच्या बाबतीमध्ये विशेष करून त्यांची स्वतःची इन्व्हॉल्वमेंट त्याच्यामध्ये आज प्रथमदर्शनी दिसते। आता पोलीस केस दाखल झालेली आहे। मागच्या आठवड्यामध्ये आपण ज्यावेळेस माननीय मुख्यमंत्री महोदयांनी चौकशीचे आदेश दिले होते। आता मला वाटतं प्राथमिक अंदाज असा आहे की आपण त्याच्यामध्ये आहोत अशा प्रकारची एक भीती त्या पोटी मला वाटतं त्यांनी आत्महत्या केली असावी। ह्या ॲपला माहिती पुरवणं, फोन नंबर देणं हे सगळे काम हे गृहस्थ करत होते। कुणाल जायकर, TV9 मराठी, शनिशिंगणापूर, अहिल्यानगर। पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।